नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा। त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला तर मित्रांनो, आता आपण सविस्तर व्हिडिओ बघूयात। केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी नेहमी नवे बदल करत असते। आता सरकारने फॅमिली पेन्शनशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत। सरकारने महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या पतीऐवजी कुटुंब निवृत्ती वेतनासाठी त्यांच्या मुलाचे किंवा मुलींचे नामांकन करण्याची परवानगी दिली आहे। यापूर्वी महिला कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळत नव्हती। यापूर्वी मृत सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाच्या जोडीदाराला कौटुंबिक निवृत्ती वेतन दिले जात होते, तर कुटुंबातील इतर सदस्य पती किंवा पत्नीच्या अपात्रतेनंतर किंवा मृत्यूनंतरच ते पात्र ठरतात। सरकारच्या या नव्या नियमामुळे अशा महिला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे, ज्यांचे पतीसोबत जमत नाही किंवा घटस्फोट घेत आहेत। आता अशा महिला आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकतील। या नवीन नियमामध्ये माहिती देताना केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाने केंद्रीय नागरी सेवा नियमांमध्ये एक सुधारणा आणली आहे। यामध्ये पेन्शनधारकांना त्यांच्या स्वतःच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीच्या जागी पेन्शन, पण मुलांना पण पेन्शन दिली जाईल। वैवाहिक कलहामुळे घटस्फोटांची कारवाई सुरू असलेल्या परिस्थितीमध्ये ही सुधारणा प्रभावी ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले। त्याचप्रमाणे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, हुंडा प्रतिबंध कायदा किंवा भारतीय दंड संहिता यांसारख्या कायद्याअंतर्गत खटले नोंदवले जातात। या सर्व परिस्थितीमध्ये कुटुंब निवृत्ती वेतनात आपल्या सोयीनुसार बदल करता येतात। सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार महिला सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारकांना संबंधित कार्यालय प्रमुखांना लेखी विनंती करावी लागेल। या विनंती पत्रात असे नमूद करणे आवश्यक आहे की तिच्या पात्र मुलाला किंवा मुलांना तिच्या पतीपूर्वी कौटुंबिक निवृत्ती वेतन दिले जावे। या प्रक्रियेदरम्यान महिला सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारकाचा मृत्यू झाल्यास विनंती पत्रानुसार कुटुंब निवृत्ती वेतन हे वितरित केले जाईल। तरी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।